परभणी जिल्ह्यातील दैठण इथल्या दत्तराव कछवे यांना कुसुम सोलार कृषी पंप योजना आणि सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ मिळाल्याने आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मदत होते आहे। परभणीपासून जवळ असलेल्या दैठणा येथील दत्तराज कछवे यांच्याकडे 10 एकर शेती आहे। त्यात 5 एकर बागायती जमिनीत पाण्यासाठी बोरवेल आहे। तो पंप विजेवर असल्याने रात्री बेरात्री पाणी देण्यासाठी त्यांना जावं लागायचं। साप, विंचू, रानडुक्कर अशा प्राण्यांपासून धोका असायचा। पण आता कुसुम सोलार कृषी पंप बसवल्यापासून दिवसा पाणी देण्याची सोय झाली। मी 2021 ला प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेअंतर्गत पंपासाठी अर्ज दाखल केला सोलार पंपासाठी, आणि तो पंप मला 2022 मध्ये मिळाला। आणि त्याच्यामुळे मी माझ्या विहिरीचं पाणी घेऊन ठिबक योजनेअंतर्गत ठिबक घेतलं आणि त्या ठिबकपासून मी मिरची व टमाटोचं भरघोस प्रकारे उत्पन्न घेतलं आणि याचा मला लाभ झाला। आणि आमच्या परिसरामध्ये सुद्धा माझं अनुकरण करून शेतकऱ्यांनी भरपूर सोलार योजनेसाठी अर्जाचा अप्लाय केलेला आहे। दत्तराज कछवे हे सोयाबीन, तूर, ज्वारी पिकांसोबतच मिरची, टोमॅटो, भाजीपाला अशी पिकंही घेत आहेत। टोमॅटो आणि मिरची या पिकांना पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन योजनेतून ठिबकमधून पाणी देण्याची सोय झाल्याने वेळेत बचत होत आहे। गरजेनुसार पाणी आणि विद्राव्य खतं देता येतात। तसंच मचलिंग तंत्राचा वापर केल्याने पाण्याचं बाष्पीभवन कमी होत आहे। तसंच तण नियंत्रण होण्यासही मदत होत आहे। कुसुम योजनेअंतर्गत सोलार पंप घेऊन यांनी दैनंदिन जे उत्पादन आहे पारंपरिक पिकापेक्षा वेगळी भाजीपाला लागवड करून मिरची, टोमॅटो लागवड करून आपले जीवनमान उंचावलं असून मोठ्या प्रमाणात या योजनेचा यांना फायदा झालेला आहे व पाण्याची बचत झालेली आहे व रात्रीचे जे पाणी द्यायचे कष्ट सुद्धा वाचलेले आहे। कुसुम सोलार कृषी पंप आणि सिंचन योजनेमुळे उत्पादन जास्त निघत असून दर सुद्धा चांगले मिळत आहेत। त्यामुळे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी ह्या योजना शेतकऱ्यांना नक्कीच लाभदायक ठरतील। दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन सापके, परभणी।